मारलेला चेंडू पाहूया. घोषित क्षेत्रामध्ये एका धावेने संघाचा खातं खोलतोय तो. नवनाथ याच्या बॅट मधून आलेला घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. संघाची धाव संख्या झाली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1. चेंडू आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ते एक सारसोले संघाकडून खेळत असताना नवनाथ खूप सुंदर असा मारलेला फटका पॉइंटच्या दिशेने हा जातोय सीमारेषा पार चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवनाथ यांना अशीच फलंदाजी करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल तर. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल. नवीन चेंडू दे, नवीन बॉल दे. शेवटचा चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू नकारात्मक चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या मार्फत. हा वाईट चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती त्याच पद्धतीचा चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 7. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. हा सामना देखील 4 षटकांचा असेल. पुढचं चेंडू. एक धाव देखील पूर्ण केलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 8. पॉवर प्लेचं हा शतक खूप सुंदर असं शतक. नवीन गोलंदाज फरान खैरने संघाकडून. नोमान यांची खूपच सुंदर अशी गोलंदाजी आजच्या दिवसातली शेवटच्या मॅचची. चालू असणारा सामना सारसोले वर्सेस खैरने. शिरोनी प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 30+ चे सामने कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर क्वालिफाय झालेला संघ करावे बी. आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल, कोणत्या संघाला ट्रॉफी लागू होईल. जास्त टाइमपास करू नका. जोरदार मारलेला चेंडू. जेलचीटची संधी आहे. पाहूया नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडलेला आहे. संधी होती परंतु फलंदाज काय पोहोचू शकले नाही. आणि 2 धावा देखील पडून पूर्ण केलेल्या आहेत. सारसोले संघ. धावसंख्या झाली ती 9. 8 10. वाईट टाकला का? 1 और 7 होते ना. 7 होते 1 और. मारलेला चेंडू पाहूया. खूप सुंदर असा झेल फ्लायटेड चेंडू होता परंतु तिथं क्षेत्ररक्षण
असल्या कारणामुळे फलंदाज होतोय तो बाद. ज्याच्याकडून अपेक्षा होती तेच फलंदाज बाद झालेले आहेत. नवनाथ सारसोले संघाकडून एक मोठा झटका लागला होता. सारसोले संघाला खूप साऱ्या अपेक्षा नवनाथ कडून होत्या, परंतु खूप सुंदर असा झेल शोएब यांच्या मार्फत झेल पकडलेलं सुंदर असं झेल. नवीन फलंदाज केतन. जर हा सामना जिंकायचा असेल सारसोले संघाला धावा बनवाव्या लागतील. फरहान यांची खूपच सुंदर अशी गोलंदाजी. गेल्या मॅच मध्ये देखील त्यांनी मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार प्राप्त केला. तेच गोलंदाज फरहान. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. एक फलंदाज देखील बाद केलेला आहे त्यांनी. एक मोठा झटका. खूपच सुंदर असा चेंडू आणि घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. उचली घेणारा चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजण्यात थोडस गडबड झाली आणि घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जात असताना संघाची धाव संख्या झाली ती 11. मारलेला चेंडू लांब लसक असा फटका मारलेला पाहूया आणि जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 17. केतन यांच्याकडून काहीशा अपेक्षा असतील सारसोले संघाला. असे फटके मारावे लागतील त्यांना, तरच आज सामन्यामध्ये जरा चुरस होईल. गोलंदाजी करत असताना फरहान. पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर अशी रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये आणि धाव संख्या झाली आहे ती 19. पूल करायचा प्रयत्न होता, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू. विकेट किपरच्या मागे गेलेला हा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 20. आशर. नवीन गोलंदाज आशर खेरणे संघाकडून. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहत असाल तर 8 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये झाल्या धावा खर्च त्या 12 आणि तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत ते आशर. अशा प्रकारे गोलंदाजी करतील ते या षटकामध्ये आपल्याला समजेलच. पाहूया. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते. नवीन गोलंदाज आशर. मारलेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धावेने वाढ. धाव संख्या झाली ती 21. हॅलो हॅलो. पुढचा चेंडू. सरळ मारलेला फटका आणि सरळ फलंदाजाच्या हातामध्ये आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. आणखी एक झटका बसतोय तो सारसोले संघाला.
मोठे फटके मारण्यामध्ये अपयश होतोय ते सारसोली संघाचे काही खेळाडू. नवीन फलंदाज मेघराज सारसोले संघाकडून, यांच्याकडून देखील अपेक्षा असतील. पुढचा चेंडू नोर फुलटस पद्धतीचा चेंडू होता. एकच धावसंख्या झाली ती 22. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आशर यांची खूपच सुंदर अशी गोलंदाजी खेळणे संघाकडून. केतन यांच्याकडून अपेक्षा असतील. खराब चेंडू, वाईट +1 चा इशारा आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 24. खराब चेंडू. केतन यांच्याकडून अपेक्षा असतील सारसोले संघाला. त्यांच्या बॅट मधून आलेला एक षटकार तुम्ही पाहिला असेल. आणखी एक मारलेला फटका, एकदम सुंदर असा फटका मारलेला सीमारेषा पार षटकार. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आशर यांच्या गोलंदाजीतले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे चेंडू आणि 1 धावेने वाढ होत असताना संघाची धावसंख्या झाली ती 31. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल आशर यांच्या गोलंदाजीतला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते शेवटच्या चेंडूमध्ये. मारलेला फटका टप्पा खात फिल्डरच्या मस्तकावरून जागेलेला हा फटका सीमारेषा पार चौकार. ओव्हरची देखील समाप्ती होते. शेवटचं षटक. संघाची धावसंख्या झाली ती 35. अशी फटक्यांची आवश्यकता असेल ती सारसोले संघाला. नवीन गोलंदाज सादिक केरणी संघाकडून. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील सादिक आपल्या संघासाठी. आणि फलंदाजीच्या मार्कवर केतन यांच्या बॅटमधून लांबलचक 2 षटकार आणि 1 चौकार यांच्या बॅटमधून आलेला आहे. आणि 21 धावांची एक सुंदर अशी खेळी त्यांच्या बॅटमधून. त्यांना स्ट्राईकवर येण्याचं गरजेचं असेल जर तुम्हाला धावा करायच्या असतील तर. शेवटचं षटक आणि मारलेला फटका पाहूया सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती लांब लचकाचा षटकार सादिक यांना उत्तर देत असताना मेघराजच्या बॅटमधून. आणि धावसंख्या झाली ती 41. खूपच
सुंदर असा फटका मेघराजच्या बॅट मधून. असं वाटलं होतं की धाव संख्या काही कमतवते ते, परंतु खूप सुंदर अशी दोन्ही फलंदाज मेघराज आणि केतन यांच्या बॅट मधून. आणखी एक मारलेला फटका. हा चेंडू गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव. आणि संघाची धाव संख्या झाली ती 42. असेच फटके मारावे लागतील ते मेघराज आणि केतन दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु हा देखील चेंडू घेत जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेने वाढ. संघाची धाव संख्या झाली ती 43. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या ओव्हरीतले. मारलेला चेंडू. हा देखील चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक लांबलचक षटकार आला होता, परंतु लगातार ते 3 चेंडू खूप सुंदर असे टाकलेले आहेत. घोषित क्षेत्रामध्ये 3 चेंडूवरती 3 धावा दिलेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या झाली ती 44. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका मारावा लागेल. आणि मारलेला फटका वायरीला लागून हा चेंडू परत आतमध्ये आलेला आहे आणि एकच धाव. खूपच सुंदर असा मारलेला फटका होता, परंतु वरच्या दिशेला ज्या वायरी आहेत त्यांना हा चेंडू टक्कर मारलेला आणि चेंडू आतमधल्या दिशेला आलेला आहे आणि एकच धाव. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल सारसोले संघाला. धाव संख्या झाली ती 45. शेवटचा चेंडू शिल्लक. खूपच सुंदर असा मारलेला चेंडू. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूला पाठवलेला आहे सीमारेषा पार षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी केतन यांच्या बॅट मधून आलेला हा देखील षटकार तुम्ही पाहिला असेल. 3 षटकाराच्या साह्याने खूपच सुंदर अशी फलंदाजी केतन यांच्या बॅट मधून आलेले 3 षटकार 1 चौकार. वैयक्तिक 27 धावांची खेळी त्यांच्या बॅट मधून केतन. असं वाटलं नव्हतं का सारसोले संघ इथपर्यंत पोहोचेल, कारण की त्यांचे एक हार्ड हिटर फलंदाज देखील बाद झाले होते. त्यांच्याकडून अपेक्षा होते ते फलंदाज बाद झाले होते, परंतु केतन यांनी त्यांना कमबॅक करून दिलेला आहे. आणि 53 धाव्यांचं लक्ष्य 51 झाल्या. 52 धावांचं टार्गेट हे खिरणे संघासमोर ठेवलेलं आहे. खूपच सुंदर अशी फलंदाजी. हा आजच्या दिवसातला हा सामना सारसोले वर्सेस खिरणे. पाहूया हा सामना कोण विजयी होतोय. तो संघ विजय होईल, तो संघ जाईल क्वालिफाय होऊन. कालच्या दिवसामध्ये पाहिलं असेल तुम्ही पाहिलं असेल जो संघ क्वालिफाय झालेला आहे तो संघ आहे करावे. सलामीचे फलंदाज देखील बॅटिंग साठी उतरलेले आहेत. चालू असणारा सामना
51 धावा केलेल्या आहेत आणि 52 धावेचं टार्गेट सेट केलेलं आहे तो सारसोले संघाने. जर हा सामना खेरणे संघाला जिंकायचा असेल तर 52 धावा चेस कराव्या लागतील ते खेरणे संघ. आणि खेरणे संघाकडून स्ट्राईकवर असेल ते रिहान आणि नॉन स्ट्राईकवर असेल ते सोहिल. खेरणे संघाकडून अपेक्षा असतील ते दोन्ही फलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सारसोले संघाकडून नशीब आणि पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. अजितदादा मडवी यांना देखील विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं देखील स्वागत असेल. जॅक्स मात्रे यांच्याकडून तुम्हाला सरस स्वागत. पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका, लांब लचकाचा षटकार. आपले इरादे स्पष्ट करतोय तो रिहान. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून 52 धावेचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती लांब लचकाचा षटकार रियान यांच्या बॅट मधून आपले इरादे स्पष्ट करत असताना. पाहूया पुढचा चेंडू. नशीब कशा प्रकारे कमबॅक करतील. मारलेला चेंडू, हा देखील चेंडू गेलाय तो षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी रियान. खेरणे संघाकडून आलेले ओपनिंग फलंदाज रिहान यांच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार. चालू असणारा सामना सारसोले वर्सेस खेरणे. शिरोने प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 30+ सामने. पुढचा चेंडू. 2 चेंडूवरती लगातारचे षटकार आल्यानंतर पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे. झेलची संधी होती परंतु सोपा झेल सोडलेला आहे आणि चेंडू देखील गेलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार. झेलची संधी होती परंतु चेंडू काही अडवता आलेला नाही सारसोली संघाचे फिल्डर आणि हा चौकार देखील गेलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. कमबॅक करावा लागेल सारसोली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. पाहूया पुढचा चेंडू. आणखी एक मारलेला फटका. पाहूया एक टप्पा खात चेंडू अडवलेला आहे आणि 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू 18 धावा. कमबॅक करत असताना बाईच्या स्वरूपात ही धाव. धावसंख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 19. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 20. नवनाथ उर्फ नवा त्यांच्याकडून अपेक्षा असतील त्यांना कमबॅक करून द्यावा लागेल जर सारसोले संघाला हा सामना जिंकायचा असेल.
त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. नवनाथ जर कमबॅक करून द्यायचं असेल तर विकेट घ्यावं लागेल, धावा रोखाव्या लागतील, कारण की रियान यांची बॅट तडपलेली आहे खूपच. पुढचा चेंडू, पहिला चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वलन घेणारा चेंडू आणि वाईट चेंडू. जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर वलन घेणारा चेंडू आणि काहीचा कमबॅक करत असताना हा चेंडू डॉट आलेला आहे. पुढचा चेंडू, एक चेंडू 21 धावा. मारलेला फटका, फिल्डर तैनात, एक धाव पूर्ण झालेले आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 22. अजून 30 धावांची आवश्यकता. चेंडू असतील ते 16. आणि खराब चेंडू. सूर्या तिसऱ्या पंचांना तैनात करण्यात येत आहे. थ्रोचा आक्षेप घेतलेला आहे ते किरणे संघाकडून. गोलंदाजी करत असताना काहीसं काल मंत्र देण्यासाठी जग्गू. संघाची धावसंख्या झाली ती 23. 2 चेंडू झालेले आहेत आणि 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. 16 चेंडू 29 धावा. पाहूया पुढचा चेंडू. नवनाथ जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु 22च्या स्वरूपात एक धाव देखील. लेग बाय 22 मध्ये नाही काय. पाहूया पुढचा चेंडू. मारलेला चेंडू सीमारेषा पार, षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 30. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. नवनाथ यांना कमबॅक करावा लागेल. आणखी एक जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. पाहूया. आणि केतन यांनी खूपच सुंदर असं पकडलेला झेल आणि फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज फरहान. धाव संख्या झाली ती 30. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 13 चेंडू आणि
22 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू फरान आणि आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारलेला आहे तो आणि हा देखील षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 36. 12 चेंडू आणि 16 धावांची अपेक्षा आवश्यकता असेल खेरणे संघाला. नवीन गोलंदाज जग्गू यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. एक फिरकी गोलंदाज सारसुले संघाचे जग्गू. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 37. पाहूया पुढचा चेंडू. फिरकी गोलंदाज जग्गू आणि खराब चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली होती 38. खूपच सुंदर असा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आणि धावसंख्या झाली होती 39. पुढचा चेंडू. उलटच पद्धतीचा चेंडू. पाहूया झेल होतोय की नाही. फलंदाज आल्याने खूप सुंदर असं प्रयत्न होतं परंतु खूपच सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. 4 धावा वाचवलेल्या आहेत परंतु 2 धावा देखील धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या आणि धाव संख्या झाली होती 41. पुढचा चेंडू जग्गू यांचा आणि झेलची संधी आणि फलंदाज होत आहेत ते बाद. झाला बघ तो लाईट लावली. शेवटचा चेंडू आहे. 2 बॉल बाकी 2 बॉल. नवीन फलंदाज अज्ञान. झाला बघला का. पुढचा चेंडू. आणि पंचांचा इशारा होतो तो वाईट बॉल. टप्पा घेतल्यानंतर काहीसा बाहेर जाणारा चेंडू. एक खराब चेंडू.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती 42. 7 चेंडू आणि 10 धावीची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक जग्गू यांच्या कोट्यातला. टाकलेला चेंडू, हा चेंडू देखील गॅप मध्ये गेलेला चेंडू आणि 4 धावा इथं मिळालेल्या आहेत खेरणे संघाला. आता 6 धाव्यांची गरज असेल ती, 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल ती खेरणे संघाला. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना सारसोले वर्सेस खेरणे. 30+ सामने शिरोली प्रतिष्ठान आयोजित भगवा चषक 2025. कालच्या सत्रामधून जो संघ गेलेला क्वालिफाय झालेला संघ आहे तो करावे संघ. करावे बी हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि चालू असणारा सामना सारसोले वर्सेस खेरणे, तो संघ हा सामना जिंकेल तो थेट क्वालिफाय होऊन त्या संघाला ट्रॉफी देखील लागू होईल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, षटकार आणि सामना विजय होतो तो खेरणे संघ आणि थेट क्वालिफाय होऊन हा संघ पोहोचतोय तो. खूपच सुंदर अशी खेळी आजच्या दिवसातली सारसोले संघाला हडलक. खूपच सुंदर अशी खेळी त्यांच्या मार्फत देखील तुम्ही पाहिले आजच्या दिवसामध्ये आणि खेरणे संघाला देखील ट्रॉफी लागू झालेली आहे. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. आता उद्याच्या दिवसामधून समजेल. आणि मॅन ऑफ द मॅच जातोय तो आणि मॅन ऑफ द मॅच जातो तो रिहान. विशाल भोईर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देताना रिहान यांना खूपच सुंदर अशी खेळी, त्यांच्या बॅटमधून आलेले लांबलचक षटकार, शेवटच्या मॅचचा हिरो रिहान ठरतोय तो. खूपच सुंदर अशी खेळी आणि सामन्याला इथंच समाप्ती होते. आता उद्या भेटूया.